आम्ही जातोय देवदर्शनसाठी. दिवसांपासून आम्ही ट्राय करत होतो. जसं गाडी घेतली तसंच माझी इच्छा होती की कोल्हापूरला जाऊन देवदर्शन करावं आणि अक्कलकोटला जाऊन गाडीची पूजा करावी. बट तसा प्लॅन तो सक्सेस झाला नाही, म्हणून मग आज आम्ही जातोय. ॲक्च्युली आम्ही कोल्हापूरला जाणार होतो पहिले, बट प्लॅन चेंज झाला. सो आता सोलापूर निघतोय. हॉटेल तर काही बुक केलेलं नाही आहे कारण प्लॅन फिक्स नव्हता. सो आता तिथं जाऊनच बघूयात की कसं. सकाळी निघताना तर काही केलं नव्हतं, चहा वगैरे घेऊन निघालो आणि उरळी कांचनला थांबून नाश्ता वगैरे केला. इकडं सिया पण आता झोपली आहे आणि सो जातोय आता. स्टे ट्यून. हॅलो गाईज, माझं नाव जय आहे. आफ्टर लॉंग टाईम मी सोलापूरला जातो आहे. जायचं होतं शिरपूरला, पण जातो आहे पंढरपूरला. आणि ही माझी फर्स्ट ड्राईव्ह नाही आहे. आधी मी लॉंग ड्राईव्ह केलेले आहेत, पण हां, ही माझी पश्चिम महाराष्ट्रासाठी उत्तर मराठवाड्यासाठी माझी पहिली ट्रिप आहे. असं बघायला गेलं तर जर्नी थोडी लॉंग आहे, बिकॉज वाया न जाता डायरेक्ट जातो आहे. आणि डिस्टन्सही जास्त लॉंग नाही आहे. सम अराउंड 350-300 किलोमीटर्स आहे, पण त्याच्या पुढचं डिस्टन्स जरा मोठं असणार आहे माझं. सगळं रिलॅक्स मोडमध्ये जातं आहे. सकाळी निवांत उठलो, निवांत सगळं नाश्ता पाणी केला, निवांत सगळं झालं, निवांत गाडी चालवतोय आणि माझी मुलगी आता निवांत झोपली. तर मग मम्मा पप्पा चिल मोड मध्ये सध्या. सो बघूया आता आपण कुठपर्यंत, कधीपर्यंत, किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि कसे पोहोचतो. चला. 1 वाजलाय आता. अजून 3.5 तास दाखवत आहे आणि 230 किलोमीटर पेंडिंग आहे. पण अजून तरी आम्ही 2 तासच झाले ड्राईव्ह करून. सो बघू आता कधीपर्यंत पोहोचतंय. मॅप तरी दाखवतोय की 4:30 वाजेपर्यंत पोहोचू, बट लेट्स सी की किती टाइम लागतो. ट्रॅफिक तर नाही आहे इतकी, बट बघू. क्लायमेट खूप छान आहे, पण आज खूप विंडी आहे क्लायमेट. सो आता नेक्स्ट जे पण काही असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. जेवढं मला पॉसिबल होईल की शॉर्ट घेता येतील तेवढे मी शॉर्ट घेईल. बट सियाच्या अकॉर्डिंगली सगळं काही मॅनेज करावं लागतं. सो बघूयात आता. आता सिया उठली आहे, चांगली 2 तास झोपली ती. आणि आता उठल्यानंतर मी तिला बिस्किट दिलंय खायला. बिस्किट खाते आणि मस्त बाहेरचं क्लायमेट बघते, है ना बाबू. हाय कर, हाय कर. बघते ती की मम्मा काय शूट करते. हाय केलं. सो आता 1 वाजलाय. सो आता हॉटेल बघतोय आम्ही जेवणासाठी. नॉनव्हेज नाही खाते, पण आम्ही ज्या रस्त्याने जातोय ना तिकडे आम्हाला सगळे नॉनव्हेजचेच हॉटेल दिसत आहे. आम्ही व्हेज बघतोय कारण मंदिरात जायचंय दर्शनासाठी, त्यामुळे मग व्हेजच खाऊ. सो आता बघतोय हॉटेल. जेवला पण भूक लागली आहे खूप, कारण 2 तास झाले कंटिन्यू ड्राईव्ह करताय. कुठे स्टॉप घेतला नाही आहे फर्स्ट टाइम आम्ही, नाहीतर आम्ही स्टॉप घेतच असतो. हॉटेल दिसलंय तेच बघूया आता तिथे काय अवेलेबल आहे. किसी दे फ्लाइंग पटकनी. सो जेवण झालंय आता आणि आम्ही निघालो परत. पण आम्ही जेवणाला आहे ना शेवची भाजी मागवली होती आणि बाबूसाठी ना डाळ खिचडी ऑर्डर केली होती. काय म्हणते, वेट ना बाबू. तर शेवची भाजी ना जरा स्पायसी मागवली होती. स्पायसी त्यांनी एवढी देऊन दिली की नाकातून पाणी येऊस तर ती एवढी तिखट लागत होती, है ना.
पण बाबूने डाळ खिचडी खाल्ली आणि पण टेस्ट वगैरे छान होती, मस्त झालं जेवण. सिया काय करते बाबू? हा चॉकलेट कसं लागतंय? छान 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 छान. काय बोलते? आई होया काय? जेवण झालं तुझं? झालं? मग काय म्हणे ती? समुद्र वाटतं आपण. हा नाही, मला असं वाटतं की ते कृष्णा पैनगंगा नद्या असतात ना, आता इथली कुठली येते का माहित नाही. पळसदरी, पळसदेव. अच्छा, तिथे बोटिंग पण आहे. पळसदेव, ओके. छान आहे ना, पण व्ह्यू पण छान आहे आणि क्लायमेट आहे म्हणून मग बोटिंग पण चालू आहे तिथे. नको आपल्याला लेट होऊन जाईल पुढे. शोलापूर आला, शोलापूर. ये बाय शोलापूर आहे, शोलापूर. हे लोकमंगल 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 लोकमंगल. चंदू काका बनाले, सराफ काका बनाले. सो फायनली वी रीच सोलापूर. खूप दमलो आहे कारण 7 ते 8 तासांचं ट्रॅव्हलिंग होतं. सिया जरा क्रांती होते कारण कंटिन्यू 7 तासांचं ट्रॅव्हलिंगमध्ये काही गॅप नाही घेतला, कुठे नाही थांबलो, फक्त जेवणाला थांबलो. आणि आता जेवीला वर्क पण आलं आहे, सो ते मीटिंग अटेंड करताय. त्यांची मीटिंग झाली का फ्रेश होऊन मग खाली जाऊ, हॉटेलला बघू कुठेतरी काय इथं फिरण्यासारखं. मी विचारलं रिसेप्शनवरती की इथं जवळपास काय, तर ते बोलले की इथं 2 किलोमीटरवरती ना सिद्धटेकचं मंदिर आहे, गणपती मंदिर, आणि एक किल्ला आहे. बघू आता किती टाईम भेटतो फ्रेश झाल्यानंतर. आता ऑलमोस्ट 6 वाजलेले आहे, सो मला नाही वाटत की दोघं गोष्टी पॉसिबल होतील. मंदिर होऊ शकतं पॉसिबल कारण ते 2 किलोमीटरवरती आहे. सो जे पण काय आहे पुढचं तुमच्यासोबत मी शेअर करते. बाबू आहे. ओय सिया, मी जेव्हा आहे ना मीटिंग चालू आहे ना, जो मी चालू बोल ना बोलायला तुला बाहेर घेऊन जातो. ठीक आहे ठीक आहे, जो मी बोलेल ना. हॉटेलला चहा घेतला आणि स्नॅक्स मागवला होता, तो तिथेच मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो आहोत सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात दर्शनासाठी. हे आमच्या हॉटेलपासून 2 किलोमीटर अंतरावर होतं, पण आज पौर्णिमा होती म्हणून इथे बरीच गर्दी होती. सियाने बलून घेतला आणि तिची बलूनसोबतच मस्ती चालू झाली. पांडवाच्या धर्मराजाने मस्त दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवण करून हॉटेलला आलो. सियाला झोप आली होती, तिला झोपवलं. असा होता हा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा व बाय.